पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। झालणार आहे सगळी तयारी? तुम्ही फक्त इशारा करा, एक माणूस भी घराच्या बाहेर पडू देणार नाही। अरे अजून किती लपतो आता लपलाय ना। हो कांता शेठ, ती रावसाहेब लई बेकार माणूस आहे। ती देवी समोर दार पिऊन गेलेले विसरले नसेल, आणि आता जर मला पाहिले ना, अयो मी गेलोच, मला जळत्या घरात फेकतील। हा भैरू कुठे दिसत नाही। हा बोला ना युवराज भाऊ। अरे भैरू कुठं कट म्हटलास? हे इथे जवळच आहे मी। जवळच आहे काय? ये ना मग इकडं। नाही ना, अहो ते रावसाहेबांसमोर यायला लई भीती वाटते, म्हणजे काय ते अजून ते विसरले नसतील ना। भैरू हो नाही नाही, तुमच्या पाया पडतो शिवराज भाऊ। तुम्ही काय करा, तुम्ही घर जाळून गेलात तरी चालेल, आम्ही राख सावरून येतो। हा दादा चला। दादा चला, त्या मुक्ताला जाळून टाकूया तिच्या घरात सकट। सारंग भाऊ घरात असतील ना, त्यांना काय व्हायला नको। बाप आहे मी त्याचा, कोणाला वाचवायचं आणि कोणाला पोचवायचं बरोबर कळतं मला। चला चला सगळी तयारी नीट झाली आहे ना? आत्माराम कर। आत्माराम तुझ्याकडे लय मोठ्या मोठ्या गाड्या येतात आहेत, सगळ्यांच्या हातात जळत्या मशाली आहेत। बाबू तुझं घर जाळायचं असं म्हणतात आहेत। अरे देवा, अगं हा चल मी येतो। अण्णा अण्णा घर मागे या। घर कोण कोण? तुम्ही घाबरू नका, मी आहे। ओके, मी सगळं सांभाळून घेईन। दादा हेच ते घर। ए मुक्ता, बाहेर ये। आत लपून काय बसलीस? बाहेर येऊन बघ, तुझा बाज उतरवायला स्वतः रावसाहेब नगरकर इथे आलेत। तू तुझ्या हाताने तुझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात घातलायस। अजूनही तुझ्या घरच्यांच्या जीवाची काळजी असेल तर बाहेर ये आणि दादांच्या पायावर नाक रगडून माफी माग। ये बाहेर, नाहीतर तुझ्या घराची होळी करून टाकू आम्ही, घराचं स्मशान करून टाकू।
मग अंत्यसंस्काराची गरज लागणार नाही. मुक्ता बाहेर ये, नाहीतर या जळत्या मशाली तुझ्या घरावर पडल्यास म्हणून समाज. आई, ते आपलं घर खरंच जाणार आहे. मला चटक्यांची खूप भीती वाटते. ए गजा, घाबरू नकोस. जोपर्यंत मी इथे आहे ना, तोपर्यंत ते काहीच करू शकत नाही. ए भक्ती, ए भक्ती, ए अरे या लोकांना हलक्यात नको घेऊ. ते खरंच तुम्हा लोकांना जाळून टाकणार आहेत. तू एक काम कर, दरवाजा उघड आणि पटकन बाहेर ये. अरे बाकीच्यांना मरू दे, मी करीत तुझ्याशी लग्न. तुला एकटं नाही पाडणार. तू बाहेर ये, नाहीतर आत येऊन मी तुझ्या भांगात कुक्कू भरून तुझ्याशी लग्न करीन. शेठ, ए कुसुम, अरे सोड ना तिला. तुला जा म्हणलं ना. अरे असं काय करते तू? अरे कळतं का तुला? अरे ते चालून टाकणार आहेत. ए कुसुम, अरे मारलं रे. केल्या या कांता शेठचा माज कमीच होत नाहीये. दुसऱ्याच्या चितीवर आपली पोळी भाजून घ्यायला पाहतो. एवढ्या या पाय लावून पळाला तरी परत आलाच. त्याला घोळक्याचं बळ मिळालंय, दुसरं काय. आज मी मेले तरी चालेल, पण आता याला अजिबात जिवंत सोडणार नाही. तू शांत हो. असं डोकं खरं नेऊन कसं चालत? हो, बरोबर म्हणते मुक्ता. आपल्याला काहीच चूक करून चालणार नाही. मी जो डाव आखलाय त्यासाठी फक्त थोडा वेळ थांबा. हे मुक्ता, आता बिळात लपून का बसलीयस? हा तुझ्यातल्या वाघिणीची शेळी कशी झाली? कुठे गेला तुझा जोर आणि करारी बाणा? बाहेर ये. हो, हे काय करताय तुम्ही? त्यांना उत्तर द्यायला चाललो. बाहेर? पण तुमचं डाव? सगळं त्यानुसारच होईल. पण मुक्ता, हे तुला काही बोलत असताना मी असा आत्मने भेकडासारखा नाही थांबू शकत. ही मर्दांची टोळी एकट्या बाईला बाहेर लढायला बोलवते. लाज वाटत नाही साल्यांना. पण ते हे विसरतायत की मुक्तापर्यंत पोहोचण्याआधी त्यांना सारंगला सामोरं जावं लागेल. आलोच. मी काळजी घ्या. तू काळजी करू नकोस. मला काही होणार नाही, कारण माझ्यासोबत मुक्ता आहे. जिने यमाकडून माझा जीव हिसकावून आणला, तो जीव एवढ्या सहजासहजी ही लोक नाही घेऊ शकत. रे, ह्या पोरीला भीती तरी कशी वाटत नाहीये? एवढं जीवावर बेतलंय तरी बाहेर येत नाहीये. तिला भीती वाटत नाहीये असं काही नाहीये दादा. पण तिला माहितीये जोपर्यंत सारंग आपल्या सोबत आहे तोपर्यंत दादा हे घर जाळू शकत नाहीत. सारंगला ढाल बनवून त्याच्या आड लपून बसलीये ती मुक्ता. पण या सारंगला कसं कळत नाहीये की आपले वडील दारात येऊन उभे आहेत तरी या त्यांना संरक्षण देत बसलाय. दादा, दादा काय करणार आहात? दादा, जर तुम्ही घर जाळायच्या विचारात असाल तर सारंग अजूनही आतमध्येच आहे, लक्षात असू द्या.
लक्षात आहे माझ्या. पण मग दादा, तो तुमच्या समोर त्यांची ढाल बनून उभा राहिला तर? ढाल बाजूला करून वार कसा करायचा हे ठाऊक आहे मला. जय जय माय भवानी, जय जय माय भवानी, अंबा तुळजापुरवासिनी हो. चित शक्ती श्री दुर्गा भैरवी, अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. माझीच माणसं छळत आहेत मला आणि त्यांच्यासाठीच जीव तुटतोय माझा. काय करू ग आई मी? मला माहितीये मुक्ताच या घरची लक्ष्मी आहे. सारंगचा निर्णय चुकलेला नाहीये. त्यासाठी मला यांच्या विरोधात जायला लागेल, त्यांचं मन दुखवायला लागेल. आई क्षमा कर मला. हे मुक्ताच्या बाबतीत जे वागले ते खूप चुकीचं आहे. त्यांना सद्बुद्धी दे आणि मुक्ताला कुठलीही इजा न होता या घरात परत आणाई. परत आण. तू आयुष्यभर माझ्या आणि दादांच्या इच्छेविरुद्धच वागत राहा. आम्ही पूर्व म्हणालो की तू पश्चिम म्हणायचं. आम्ही बरोबर म्हणालो की तू चूक म्हणायचं. तुला सांगू, मी तुझ्या पोटी जन्म घेतला हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. मुक्ता जर या घरात आली आणि या घराचं वाटोळ झालं तर त्यासाठी पूर्णपणे तू आणि तूच जबाबदार असशील. हे लक्षात ठेव. आणि माझ्या आयुष्यात जर मी कोणाचा तिरस्कार करत असेल तर ती मुक्ता आहे. सो मुक्ता जर या घरात चुकून आलीच आणि तू त्या गृहप्रवेशांच्या वस्तूंना हात लावलास तर तुझ्या समोर जीव देते की नाही ते बघ. याला पोकळ धमकी नको समजूस, कारण तुला चांगलंच माहितीये की मी किती हट्टी आहे. बाप आणि मुलाच्या नात्याला कलंक लागू नये असं वाटत असेल तर माझी वाट सोड. दादा, मी तुम्हाला चुकीचं काहीच करू देणार नाही. हे बघा, मी काय म्हणतो ना, तर प्लीज हे एकदा ऐका दादा. नक्की ऐकेन, पण त्यासाठी तुला घरी यावं लागेल. आर्याशी लग्न करावं लागेल. दादा, माझं लग्न झालंय. तू मुक्ता माझी बायको आहे. अरे सारंग, थोडी तरी लाज बाळग. सगळ्यांसमोर तुझ्या वडिलांशी असं बोलतोयस तू? त्यांची इज्जत ठेवायचीच नाही असा विडा उचललायस तो. सारंग, बस झाला हट्ट. दादांचं ऐक आणि गपचूप घरी चल. नाहीतर मुक्ता आणि तिच्या घरातला एकही माणूस जिवंत नाही राहणार. तुझ्या त्या पोरीचा आणि तिच्या घरातल्यांचा जाळ होताना बघशील तू. मुक्ताच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याआधी तुम्हाला मला ठार करावं लागेल. दादा, माझं तुमच्यावर खूप प्रेम. मला माहिती आहे तुमचंही माझ्यावर खूप प्रेम. दादा, माझ्या सुखासाठी मुक्ताला नाही. त्या प्रेमापोटीच बोलतोय. घरी चल. हो सारंग भाऊ, मालक तुमच्यासाठी इथपर्यंत आले.
हो प्लीज घरी चला, तिथे सगळं नीट होईल. यायचंय मला घरी, पण मुक्ता सोबत असेल तरच. असल्या गरीब घरातली मुलगी आपल्या घरची सून होऊ शकत नाही, कदापि नाही. ठीक आहे, तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. मी माझ्या कर्तव्यावर. तुम्हाला घर जाळायचंच आहे ना, जाळा. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला हे घर माझ्या सकट जाळावं लागेल. आता काय त्याला बाजूला करा, गाडीत टाका आणि घरी घेऊन चला. बस झाली तया माया. चल चल सोडा मला. युवराज, सोड. सोडा त्यांना. सोड त्यांना. ए मुक्ता, मागाव. मागे व्हायचा. लांब राहायचं. मागे हो. वा रे वा. बाप भाड्याच्या माणसांकडून स्वतःच्या पोटच्या पोराला मारायला लावताय. काळी जिंकून आलात का काय? बस झाली तुझी नाटकं. बाप आणि मुलामध्ये वैर निर्माण केलंस तू. हे सगळं तुझ्यामुळे झालं. नाही दादा, तुम्हाला अजून मुक्ता कळालेलीच नाही. ती असं कधीच वागणार नाही. चालाकी, खोटेपणा, कावेबाजपणा तिच्यात बिलकुल नाहीये दादा. ती फक्त जीव लावू शकते. मालक, आता बऱ्याच गोष्टी बदलल्या. माझ्या भंगात भरलेलं कुंकू माझ्या नसात भिनलंय. आता हेच कर्म, हाच धर्म. आम्ही दोघे एक आहोत दादा. मुक्ता आणि सारंग कधीच मुक्त रंग झालेत. दादा, हा राग, हा द्वेष एक नाही, दोन्ही घरांना उद्ध्वस्त करेल. दादा, दादा माझ्यासाठी हे सगळं सोडून द्या. आणि मुक्ताला तुमची सून म्हणून स्वीकारा. तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन चला दादा. मुक्ता, दादांच्या पायावर त्यांचे आशीर्वाद घे. माफी पण माग. थांब. तू इतकी पाप केलेली आहेस ना की तुझ्यासाठी माझ्याकडे ना माफी आहे ना आशीर्वाद आहे. फक्त शिक्षा. तुला शिक्षा झालीच पाहिजे.
त्यांची तोंड काय बघताय? पेटवा. खबरदार कोणी पुढे आला तर. माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी इथे रक्ताचे सडे पडतील. लक्षात ठेवा.